बळीराजाच्या शेतमालाची लूट करणारी टोळी जेरबंद केली आहे आणि 400 किलोग्रॅम सोयाबीन 1,37,200 रुपये किमतीचं हस्तगत करण्यात आलंय। जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 364/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) प्रमाणे दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे सुदर्शन रामचंद्र मनसुख वय वर्ष 41, व्यवसाय शेती, राहणार एकनाथवाडी, सावरगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्या शेतामध्ये झाकून ठेवलेले सुमारे 1000 किलोग्रॅम वजनाचं सोयाबीन कोणीतरी अज्ञात व्यक्तींना दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान चोरी केलं होतं। त्याबाबत फिर्यादी यांनी वरील प्रमाणे गुन्हा नोंदवला होता। शेतमालाची चोरी झाल्यानं शेतकरी व्यथित होता। त्याचे सर्व कष्ट वाया जातात अशा गोष्टींचा विचार करत पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी शेतीमाल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून घटनास्थळी भेट दिली। घटनास्थळ हे शेतात असल्याने शेतापासून मुख्य रस्त्याकडे जाणारे सर्व कच्चे रस्ते तपासण्यात आले। त्याप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले। फुटेज तपासताना 2 मोटारसायकलवरील 4 संशयित इसमांची हालचाल संशयित वाटल्याने त्या मोटारसायकलचा मागोवा घेण्यात आला। दोन्ही मोटारसायकल चासगावच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं। त्या आधारे पथकानं गोपनीय बातमीदारांना मोटारसायकल व त्यावरील संशयितांबाबत माहिती देऊन संशयित इसमांची माहिती काढण्यास सांगितलं। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी घोडेगाव परिसरात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फुटेजमध्ये दिसणाऱ्या मोटारसायकलवरील इसम सागर जाधव, समीर भालेकर हे 2 साथीदार सर्व राहणार वडाचीवाडी, चास, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील असून त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे अशी बातमी मिळाली। बातमीच्या आधारे आरोपींबाबत माहिती काढून आरोपी सागर रमेश जाधव वय वर्ष 22, समीर संतोष भालेकर वय वर्ष 21, आकाश बाळशीराम काळे वय वर्ष 19 व दीपक गौतम काळे वय वर्ष 26 सर्व राहणार वडाचीवाडी, तालुका चास, जिल्हा आंबेगाव यांना गुन्ह्यात वापरलेल्या 2 स्प्लेंडर मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं सांगितलं। आरोपींकडून 400 किलोग्रॅम वजनाचं सोयाबीन, 2 मोटारसायकल असा एकूण 1,37,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांची 28 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली होती। आरोपींना न्यायालयानं आज न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिलसो पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश भालेराव हे करत आहे। न्यूज रिपोर्टर बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।